वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे। हगवणेंच्या घरातून पाईप, लोखंडी पार, रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे। हगवणे कुटुंबाचं बँकेतलं लॉकर सुद्धा पोलिसांकडून सील करण्यात आलं आहे। वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण, पाईप, लोखंडी पार, रिव्हॉल्वर जप्त, हगवणेचा लॉकर सील। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा छळ कसा केला याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। शशांक हगवणे हा वैष्णवीला मृत्यूच्या आधी 8 दिवस मारहाण करत होता। शशांक हगवणेनं वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केली। प्लास्टिकच्या पाईपनं सुद्धा वैष्णवीला मारहाण करण्यात आली होती। वैष्णवीला मारहाण केलेला एक पाईपही पोलिसांनी जप्त केलाय। वैष्णवी प्रकरणात पोलिसांनी हगवणेच्या घरातून काय काय जप्त केलं तेही पहा। काळ्या रंगाची लोखंडी पार, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा गोलाकार पाईप, चॉकलेटी आणि पिवळसर रंगाची फुलं असलेली साडी, राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा स्टूल, पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, ऍक्टिवा गाडी, आरोपींना पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं, लग्नात हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने, आरोपीकडचा पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट। हगवणे कुटुंबाचा बँकेतील लॉकर पोलिसांनी सील केलाय। लॉकरमध्ये असलेल्या सोन्याचा तपास पोलीस करणार आहेत। याच प्रकरणामधला आणखी एक आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। निलेश चव्हाणनं लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल लंपास केलाय। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत होते। त्यामुळे निलेश चव्हाण ताब्यात आल्यावर पोलीस त्याची करिश्मा हगवणे याच्यासोबत एकत्रित चौकशी करणार आहेत। तर माझी मुलगी गेली, तिच्यावर आता शिंतोडे उडवू नका असं बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांना अश्रू अनावर झाले। हगवणेच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर कसपटे यांना रडू कोसळलं। वैष्णवीला मृत्यूच्या आधी 5 ते 6 दिवस मारहाण केल्याचे रिपोर्ट आहेत असंही कसपटे यांनी म्हटलंय। शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती, पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचंय की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुली बाळे असतील, मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढ्या वेळेनंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुले असतील ना, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। मला एवढं सांगायचं तुमच्या प्रसार माध्यमातून। हगवणेचा वकील विपुल दुशिंग याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे देखील समोर आले। सरकारी वकिलाची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याचा विपुल दुशिंगवर आरोप आहे। 2022 मध्ये वडगाव अंमळ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे। दुशिंगसह त्यांच्या 2 साथीदारांनी मारहाण केली होती असा आरोपही करण्यात आला होता। अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनीही तक्रार दिली होती। तर वकिलाची भूमिका ही सत्याची असावी असं विजय वडेट्टीवार यांनी यावर म्हटलं। हगवणेचा वकील हा वैष्णवीचं चारित्र्य हनन करतोय असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। हगवणे कुटुंबाच्या विरोधामध्ये भक्कम पुरावे आहेत असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाही, वकील नाही आहे तो, तिच्या हगवणेचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो। त्या वकिलाला माहीत नाही, आता तो वकील म्हणजे आहे सगळा काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। हगवणेंचे वकील बुद्धिमत्तापणाला लावत आहेत की नीतिमत्तापणाला लावत आहेत हा खरा कळीचा मुद्दा आहे। कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावतायत याचं त्यांना भान असलं पाहिजे। त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या मारहाण केली याला हत्यार म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला? कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं। दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? तुम्ही असं असताना
वाटेल ते जे बोलला, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. 3 वकील आहेत, त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती. तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा. मी म्हटलं आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुशिंग कोण आहे. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती. त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशिंग. आणखी एक महत्त्वाची बातमी. निलेश चव्हाण याचा पुणे, मुंबईसह गोवा आणि कर्नाटक या ठिकाणी देखील शोध घेतला जातो. पोलिसांच्या 6 पथकांकडनं निलेश चव्हाण याचा शोध घेतला जातोय. निलेश चव्हाण याचे मित्र आणि नातेवाईकांकडे देखील पोलिसांकडनं आता चौकशी केली जात आहे. आणि आता बातमी येते वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भामध्ये महत्त्वाची बातमी. निलेश चव्हाण याची मालमत्ता आता जप्त होणार आहे. कोर्टाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे हे दोघेही संवादामध्ये चांगले नाहीत. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. ते दोघेही या मताबाबत मला माफ करतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. Ajit or Eknath ji, who do you think is better at communicating? Let me tell you frankly, they should forgive me. Both are not communicative. Okay. Okay. Ajit ji or Eknath ji, who is better at managing natural calamities? I think Eknath ji loves to manage or to enter into such situations. So. Okay, that's your answer. Yeah. Ajit ji, Eknath ji, who is better at local body elections? BJP. तर कर्णधारांनी जाहीर बोलून संभ्रम निर्माण करू नये असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. 4 भिंतींच्या आत उत्तम संवाद साधणं हे राज्याला अपेक्षित आहे असं मिटकरी म्हणालेत. फडणवीसांच्या शिंदे आणि अजित पवार यांच्या संदर्भातल्या वक्तव्यानंतर मिटकरी यांनी हे ट्विट केलंय. कम्युनिकेशन करता दोघंही कमी पडतात असं जे त्यांना वाटतंय ते साफ चुकीचं आहे. दोघांचाही संवाद राज्यातल्या मंत्र्यांसोबत पण आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत पण आहे. त्याच्यामुळे असं जे काही त्यांनी मला वाटते मुलाखत दिली, त्या मुलाखतीऐवजी 4 भिंतीच्या आत बसून जर हा विषय मांडला असता तर ते अधिक संयुक्तिक राहिलं असतं. पण ते मीडियाला बातमी म्हणजे मीडियासमोर बोलणं, मग त्याच्या बातम्या बनणं आणि मग कार्यकर्त्यांमध्ये महायुतीचा संभ्रम निर्माण होणं. त्यामुळे अशी वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मुत्सद्दी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अपेक्षित नाहीत. भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांना हा टोला लगावला. तर राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गढूळ पाणी पित नाही. तहान जरी लागली असली तर नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये, तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी. नवीन जाऊन काय. शिवसेना नेते आणि संजयजी राऊत साहेब सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षावर त्याचबरोबर आमच्या नेत्यांच्या संदर्भात सातत्याने टीका टिप्पणी करतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. संजयजी राऊत यांनी कदाचित पवार साहेबांचा अभ्यास कमी केला असेल असं आता तरी अधिकारच्या वेगवेगळ्या त्यांच्या निरीक्षणातून आणि स्टेटमेंटमुळे जाणवते. अशा प्रकारचे जाहीरपणाने सातत्याने स्टेटमेंट करून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम माननीय राऊत साहेबांनी करू नये. तर पंचतारांकित हॉटेल खरेदीवरून संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगली जुंपली. शिरसाट यांनी हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
तर 67 कोटींच्या हॉटेलमध्ये 5 पार्टनर आहेत आणि 75% लोन काढल्याचं उत्तर यावर शिरसाटांनी दिलं आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी मुलासाठी 67 कोटी रुपयांचं हॉटेल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खरेदी केलंय. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलासाठी 67 कोटींच्या हॉटेलची खरेदी केली. शिरसाटांनी मुलाच्या नावे खरेदी केलेलं हॉटेल विड्स हे छत्रपती संभाजीनगर मधलं पंचतारांकित हॉटेल आहे. कर्ज प्रकरणामुळे विड्स हॉटेलवर प्रशासक बसवण्यात आला होता. प्रशासकामार्फत विड्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. या लिलावामध्ये तब्बल 67 कोटींना संजय शिरसाट यांनी हे हॉटेल विकत घेतलंय. संजय शिरसाट यांच्या मते हॉटेलच्या खरेदीमध्ये एकूण 5 पार्टनर आहेत. हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे. 75% लोन ही बँक देणार आहे आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिश्श्याला आलेली रक्कम किती आहे तर 3 ते 3.5 कोटी रुपये त्यात टाकायचे. 10 वर्ष ते हॉटेल रन करायचं. तेव्हा कुठं त्यांना लाभ होणार आहे 10 वर्षांनंतर. संजय शिरसाट यांनी हे हॉटेल खरेदी केल्यानंतर संजय राऊतांनी निशाणा साधलाय. संजय शिरसाट यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले असा सवाल राऊतांनी केलाय. कुठून आले पैसे, कुठल्या टेंडरिंग मधून आले, कुठल्या कमिशन दलाली मधून आले, एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले, जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला, आणि मंत्री कुठल्या खात्याचे तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. अहो आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं. कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू नये. तर शिरसाटांनी हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले याचा किरीट सोमय्यांनी अभ्यास करावा असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय. किरीट सोमय्यांनी वर्किंग केलं पाहिजे, कारण असे बऱ्याच प्रकरणं ते सांगत असतात, तर याच्यावरही केलं पाहिजे. आणि 67 करोड जरी असले तरी शिरसाट सारख्या माणसाला भारी आहेत. पिताश्रेणी वरून पाठवले का अजून कुठून पाठवले किंवा असे कुठले धंदे केले, काय केले त्याची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी. तर छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्याचं गूढ आणखी वाढलेलं आहे. दरोड्यामध्ये लुटलेलं 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी अद्यापही बेपत्ता आहे. 5 दरोडेखोर अटकेत आहेत आणि एकाचा एन्काउंटर झालेला आहे. सोन्या चांदीचा पत्ता अजूनही लागत नाहीये. वाळूजमधल्या सर्वात मोठ्या दरोड्यामधलं जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी अद्याप बेपत्ता आहे. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामधल्या दरोड्यामधला मुख्य दरोडेखोर अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय. या दरोड्यामधल्या इतर 5 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र 5.5 किलो सोन्यातलं फक्त 20 तोळं सोनंच पोलिसांनी हस्तगत केलंय. दरोडेखोर खोतकरच्या एन्काउंटरचा तपास सीआयडीनं सुरू केलाय. गुन्हे शाखेचे निरीक्षक रवी गच्चे यांच्या पिस्तुलानं अमोल खोतकरचा एन्काउंटर झालाय. सीआयडीनं गच्चे यांच्याकडून एन्काउंटरचा घटनाक्रमही समजून घेतलाय. 15 मे रोजी उद्योजक लड्डा यांच्या घरी मध्यरात्री 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. 6 पैकी 5 दरोडेखोर अटकेत आहेत. 6व्या मुख्य दरोडेखोराचा एन्काउंटर झालाय. मग 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी बेपत्ता राहण्याचं गूढ काय असा प्रश्न उपस्थित झालाय. जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो गहाळ झालेला आहे, तो सापडलेला नाही, त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? त्याच्याबद्दल असं वाटतं की बाबा ते भेटून जायला पाहिजे आणि पोलीस त्या हिशोबाने तपास करत आहेत. त्यांच्या तपासावर मला काही अजिबात शंका नाही आहे. ते 100% मन लावून कसलाही कसूर न ठेवता पूर्ण तपास करत आहेत ते, आणि माझं जे मुद्देमाल आहे त्यांनी मला मिळवून द्यावं, बस एवढंच आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांबाबत शंका घेणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांनी आता पोलिसांची बाजू घेतली आहे. मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील, जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी एका उद्योगपतीच्या घरातून त्या चोरट्याने घेऊन गेले होते. त्याच्यावर गोळ्या झाडल्यात. त्यांनी त्यांच्या अंगावर पहिले जीभ घालायचा प्रयत्न केला. 1 राऊंड फायर केला
त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्या जो वारला त्याच्या मयतावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं पोलीस रेकॉर्ड आहे. म्हणून अशा वेळेला पोलिसांनी जर तशी कारवाई केली असेल तर त्याला चुकीचे म्हणता येणार नाही. दुसरीकडे दरोडेखोर खोतकरच्या परिवारानं पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काउंटर केल्याचा आरोप केलाय. तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं. मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे. पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे. मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवाय. एकंदरीतच 5.5 किलो बेपत्ता सोनं, मुख्य दरोडेखोराचा एन्काउंटर या घटनाक्रमांनी दरोड्याचं गूढ वाढवलंय. तर लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले. कुठलाही निधी वळवला किंवा पळवला नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे. नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा. आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल. नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे. त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो. कोणाचे सरकार हे कधीही या पैशाला रिझर्व्ह पैसा आहे. आदिवासीसाठी 11% जे काही सामाजिक न्याय आमचं जे टक्केवारी आहे, या टक्केवारीची एकदा बजेटमध्ये अलॉट झाली त्या हेडला, त्याला कुणाची काढण्याची हिंमत नाही आहे. आणि लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बालकल्याणकडे आहे. कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बालकल्याण आणत नाही, कोणी आदिवासीकडे आणत नाही. त्यामुळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरत आहे. ते ज्या वेळेला आम्हालाही वाटायला लागलं की हे आपण तपासलं पाहिजे, जनता म्हणते ह्याच्यात तथ्य आहे का किंवा कसं, तर त्यावेळेला आम्ही बघितलं तर 9.35% वर आम्हाला जे काही 41% वाढीव बजेट दिले, त्याच्यातून महिला बाल कल्याणला त्या आमच्या लाडक्या बहिणींना सरकारनं पैसे दिलेत. त्याच्यामुळं आमचं तसं काही म्हणणं नाही. जरी कुठं काही कमी आलं तर ते वाढवून घेण्यासाठी आम्ही पुरवणी बजेटमध्ये सुद्धा वाढवून घेणार आहोत. त्यांची बाजू आहे ते मांडत राहतात, पण आम्ही म्हणतो ना, जनतेला आम्ही विश्वास देतो का बाबा 1 रुपया आम्ही कमी होऊ देणार नाही. आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं. त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही. कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही. केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती. आणि आता जी एक महत्त्वाची बातमी, पुणे पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली आहे. शस्त्र परवाना रद्द का करू नये, नोटीसीमधून हगवणे यांना ही विचारणा करण्यात आली आहे. नोटीसीला उत्तर न दिल्यास हगवणे याचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे. हगवणेकडील 3 शस्त्र परवाने पुढील आठवड्यामध्ये रद्द होण्याची शक्यता आहे.